प्रेमात सगळं माप. काय म्हणतो आपण? प्रेमात सगळं माप आणि युद्धात सगळं माप. प्रेमात आणि युद्धामध्ये सगळ्या गोष्टीला माफी असते असं म्हणलं जातं. पण ते नुसतं म्हणलं जातं का? नाही. अगदी तसंच बरोबर आहे. प्रेमामध्ये 101 गुन्हे माफ केले जातात. कारण 101 गुन्हे माफ का केले जातात? कारण निस्सीम प्रेम असतं. निस्सीम प्रेमाच्या पोटी गुणदोषाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गुणदोषाकडे दुर्लक्ष करण्याचं कारण एकमेव का आहे? आपसातलं एकमेकाचं प्रेम. आपसातलं एकमेकाच्या प्रेमाखातीर 101 गुन्हाकडं दुर्लक्ष केलं जाते. पण 102 जर गुन्हा झाला, 101 गुन्ह्याच्या वर एक जरी गुन्हा झाला तर तो गुन्हा माफ केला जात नाही म्हणे. तुम्हाला माहित आहे का? चला तर बघूता. ह्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे की 101 गुन्ह्याच्या वरचे गुन्हे माफ केले जातात का? पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघा, समजून जाईल की खरंच गुन्हे माफ होतात का. आणि आज आपण प्रेमामध्ये जात बघली जात नाही, प्रेमामध्ये रंग बघला जात नाही, प्रेमामध्ये रूप बघलं जात नाही, प्रेमामध्ये वय सुद्धा बघलं जात नाही. मग प्रेमामध्ये बघलं काय जाते हो? जात नाही, वय नाही, रूप नाही, रंग नाही, वर्ण नाही, भेद नाही, काहीच नाही. तर प्रेमात बघलं काय जाते? तर प्रेमात एकच बघलं जाते. सुंदर असं अंतःकरण, सुंदर असं मन, सुंदर असं प्रेम, सुंदर असं निस्वार्थ प्रेम जर असलं, निस्वार्थ प्रेमाचा शेवट लागतो, लागलेला आहे, लागणार आहे आणि पिढ्याने पिढे, कोट्याने कोटी म्हणल्यासारखं प्रेमाचा शेवट लागलेला आहे. शेवट वाटते ना खरं? खरंच आहे ते. जिथे निस्वार्थ प्रेम आहे, जिथे कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही, जिथे नुसतं मनासोबत झालेलं प्रेम आहे, जिथे स्वार्थ आला तिथे प्रेम संपलं आणि जिथे स्वार्थ नसला तिथं प्रेम वाढतं 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 वाढतच जातं. मग स्वार्थ कुठला हो? स्वार्थ खूप रंगाचा, रूपाचा स्वार्थ, पैशाचा, अडकाचा, गाडीचा, बंगल्याचा, नवे नवे तर माझंच ऐकून राहायला पाहिजे, मी म्हणल तसंच वागलं पाहिजे, मी बोलल तसंच केलं पाहिजे, मी खाय म्हणलेलंच खाल्लं पाहिजे, मी पी म्हणलेलंच पिलं पाहिजे. हा सुद्धा एक स्वार्थच. मुठीत असं पकडायचं, सोडायचंच नाही. आणि ज्याला तुम्ही मुठीत पकडून ठेवसाल तो गुदमरतो. कधी एकदा सुटून सैरा वैरा पळून जावं असं वाटतं. आणि खुल्लं सोडा, कधीच गुदमरणार नाही प्रेम. म्हणून काय करायचं आहे? 100 गुन्हे करसाल तुम्ही, 100 गुन्हे जर तुमच्या जीवनामध्ये करत असाल तर 100 गुन्हे प्रेमामध्ये माफ होतात. का माफ होतात हो? कारण निस्सीम प्रेम, त्या प्रेमाला सोडून त्या व्यक्तीला जगताच येत नाही. म्हणून ती व्यक्ती त्या व्यक्तीला माफ करत राहते, माफ करत राहते, माफ करत राहते. आणि ह्या व्यक्तीचा असा भ्रम होतो की मी किती जरी चुकलो, मी कसंही जरी वागलो, मी काही जरी बोललो, किती जरी भांडलो तरी काही फरक पडत नाही. मला सोडून तो जाणार नाही, मला सोडून ती जाणारच नाही. कारण तिचं एकमेव माझ्यावर प्रेम आहे, त्याचं एकमेव माझ्यावर प्रेम आहे आणि मला सोडून त्याला पर्यायच नाही. असे जे भ्रमित लोक असतात, प्रेमामध्ये भ्रम झालेला असतो, प्रेमामध्ये डुबून गेलेले असतात आणि 101 गुन्हा ज्या दिवशी त्यांचा कंप्लीट होईल तो त्यांना कळणार नाही. 101 गुन्हा करायला लय वेळ लागते का? अजिबात लागत नाही. पण 101 गुन्हा ज्या दिवशी होईल
त्या दिवशी मात्र त्यांच्या प्रेमाला उतरती 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 कळा लागायला लागते. आणि उतरती कळा ज्या दिवशी लागल त्या दिवशी त्यांच्या प्रेमाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या विधात्याने जे तुमचे नाते जोडलेले आहेत, ज्या विधात्यानं तुमचं एकमेकावर प्रेम जोडलेलं आहे, प्रेम इथं जुटत नाही हो. वाटतं आपल्याला मी केलं, मी पसंत केलं, मी प्रेम करतो, ती करते, असं काहीच नाही. स्वर्गात बांधलेल्या गाठी इथं आपोआप जुटतात. स्वर्गात बांधलेल्या गाठी इथं आपोआप जुटतात. कोण्या तरी कारणाने भेट होते, कोण्या तरी कारणानं ओळख होते आणि कोण्या तरी कारणाने तुमचं प्रेम होते हो. कोण्या तरी कारणाने. पण प्रेमात इगो जमत नाही, प्रेमात स्वार्थ जमत नाही, प्रेमात घमंडी जमत नाही. प्रेमात एकमेकाला द्यायचा असतो तो आदर. एकमेकाला फुल जर हातात फुल जर घेतलं, त्याला जर असं झाकलं तर ते फुल गुदमरते आणि सुकून जाते. तसं प्रेम हे फुलापेक्षाही नाजूक असते. त्या प्रेमाला अलगद झेलावं लागतं, अलगद जपावं लागतं. आणि त्या प्रेमाला आपण बोलल्याने कुठं त्रास तर झाला नाही ना, आपण वागल्याने वाईट कुठं कुजमजलं तर नाही ना. प्रेम लय नाजूक. प्रेम एवढं नाजूक आहे, मी फुलाची उपमा देते, पण फुलाच्या पेक्षाही प्रेम नाजूक आहे. कारण तो लवचिक धागा कधी तुटल हा तुम्हाला सुद्धा पत्ता लागणार नाही. पत्ता असा हा प्रेमाचा धागा आहे. ह्या प्रेमाच्या धाग्याला जर जपायचं झालं तर इकडून आणि तिकडून दोघांनी जपलं पाहिजे, तरच ते प्रेम टिकल, तरच त्या प्रेमाचा शेवट लागल. जर तुम्हाला प्रेम झालं असेल, तुम्हाला प्रेम टिकवायचं असेल, तर 101 गुन्हा करायचा नाही, तरच तुमचं प्रेम शेवटाला जाईल. चला तर मग अशाच पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.